वेलकम स्वाद घरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मिसळ पाव। चला तर मग सुरुवात करू। झणझणीत अशी मिसळ आपण तयार करणार आहोत। चला, इथे मी मटकी स्वच्छ धुवून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ। दीड ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे मी। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ। आता याला आपण झाकण लावून याची एक शिट्टी करून घ्यायची। इकडे मसाल्यामध्ये मी एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, थोडं खोबरं घेतलं आहे, एक हिरवी मिरची घेतली आहे, आलं घेतलं आहे थोडं, 12 ते 13 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि थोडी कोथिंबीर घेतली। याच्यात आता आपल्याला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आपला मसाला वाटून तयार आहे। कुकर पण आपला थंड झाला आहे। मटकी आपली जास्त शिजली आहे, बरोबर शिजली आहे। कढई गरम व्हायला ठेवली आपण। आता यामध्ये आपण तेल टाकून घ्यायचं आहे। चार पळी तेल टाकून घेतले आपण। अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ, अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे, कढीपत्ता टाकून घेतला, एक कांदा बारीक चिरून घेतला आहे मी। कांदा गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला, गोल्डन कलर येईपर्यंत। कांदा आपला चांगला फ्राय झाला आहे। आपण आता एक टॅमॅटो टाकून घेऊ याच्यामध्ये। थोडंसं मीठ टाकून घेऊ, टॅमॅटो आपला लवकर शिजतो त्यामुळे। टॅमॅटोचा पण आपल्या गाळ झाला आहे। आता आपण याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकून घेऊ। पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 ते 1.5 चमचा मिसळ मसाला घातलेला आहे मी, रेडीमेड मिसळ मसाला आहे हा। आता हे मिक्स करून घेऊ आपण। अर्धा चमचा लाल तिखट घालते, त्याच्यात थोडंसं पाणी घालून, मटकी शिजवलेलं पाणी आहे ते घालून आता मसाले फ्राय करून घेऊ आपण। 3 ते 4 मिनटं मसाले चांगले फ्राय करून घेतले। आता आपण याच्यामध्ये शिजवलेली मटकी टाकून घ्यायची। मी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। मटकीचा रस्सा असा मिसळचा पातळच असतो। आता आपण याला उकळी आणू। 4 ते 5 मिनटं झालेली आहेत। आपल्या रश्श्याला मस्त उकळी आलेली आहे। चवीनुसार आता मीठ टाकून घेऊ आपण, कोथिंबीर टाकून घेऊ, मस्तपैकी तर्री आलेली आहे आपल्या रश्श्याला। आपली मिसळ तयार झाली। आता आपण हिला सर्व करू। सगळ्यात अगोदर आपण मटकी घालून घेऊ, फरसाण घालून घ्यायचं आहे, थोडासा कांदा, मटकीचा रस्सा,
आपली मिसळ तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.